जिल्ह्यातील शिरूर येथील 10 शाळांच्या आर्थिक व इतर चौकशांसाठी पालक संघाच्या वतीने सन 2021 मध्ये तक्रारी केल्या होत्या। त्यानुसार पुणे जिल्हा परिषदेने के.डी. भुजबळ या शिक्षणाधिकाऱ्यांद्वारे या शाळांची चौकशी 12क चौकशी समितीमार्फत केलेली होती। त्यात या शाळा प्राथमिक दर्शनी दोषी आढळल्या होत्या। त्यानंतर यांची मान्यता काढून घेण्यासाठी असणारी 12ख ही शासकीय समिती तयार करून त्याद्वारे चौकशी झाली। त्यातही या समितीने के.डी. भुजबळ यांच्या अहवालाला दुजोरा देत या शाळा दोषी असल्याचे व यांच्या मान्यता रद्द करण्याच्या लेखी शिफारशींचा अहवाल दिलेला होता। तरीही शाळा सुरूच असल्याने पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग, शिक्षण उपसंचालक व शिक्षण संचालक या सर्व ठिकाणी कार्यवाहीला जाणून बुजून टाळाटाळ होत असल्याचा आरोप करत पालक संघाचे राज्य संयोजक नाथाभाऊ पाचरणे व त्यांच्या 15 सहकाऱ्यांनी आता थेट पंतप्रधान व मुख्यमंत्री कार्यालयाशी पत्रव्यवहार करूनही न्याय मिळत नसल्याने तसेच आत्ताही या शिक्षण संस्था अव्वाच्या सव्वा फी आकारत असल्याचे सांगत मुंबई येथील आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याचे पत्र दिले असून त्याविषयी माहिती देण्यासाठी रविवार दिनांक 13 जुलै 2025 रोजी शिरूर येथे पत्रकार परिषद घेतली। यावेळी पाचरणे यांच्यासह फिरोज सय्यद, अशोक गुळादे, युवराज सोनार आदी सहकारी उपस्थित होते। याबाबत पाचरणे यांचे नेमके काय म्हणणे आहे याचाच आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहुयात। नमस्कार, मी नाथाभाऊ शिवराम पाचरणे, महाराष्ट्र राज्य संयोजक, भारतीय बहुजन पालक संघ। गेल्या 4 वर्षापासून आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावरती जे आहे आंदोलन करतोय, प्रशासनाकडे पाठपुरावा करतोय, परंतु प्रशासनाकडून कोणत्याही पद्धतीने त्याला सकारात्मक दृष्टिकोनातून कारवाई झालेली दिसत नाही। तो महत्त्वाचा विषय असा आहे की आज ज्या शिरूर तालुक्यामध्ये, शिरूर शहरामध्ये 10 मोठ्या खाजगी शिक्षण संस्था आहे, या शिक्षण संस्थांच्या माध्यमातून सरकारने घालून दिलेले कायदे आणि नियम यांना धाब्यावर बसून दररोज पावलोपावली हजारो पालकांना लुटण्याचा सरेआम व्यवसाय या खाजगी शिक्षण संस्था चालकांकडून चालू आहे। 30 जून 2021 ला या प्रश्नावरती आपण आवाज उठवला, जिल्हा प्रशासनाकडे आपण याविषयी तक्रार केली आणि त्यानंतर आतापर्यंत प्रशासनाकडून, जिल्हा प्रशासनाकडून असेल, शिक्षण विभागाकडून अनेक चौकशा समित्या स्थापन झाल्या। त्यामध्ये 12क नुसार चौकशी झाली, 12ख नुसार चौकशी झाली आणि या शासनाच्या समित्यांच्या माध्यमातून ज्या चौकशा झाल्या त्याच्यामध्ये शेकडो कोटी रुपये या संस्था चालकांनी पालकांना लुटून मनमानी पद्धतीने आणि नियमबाह्य पद्धतीने गोळा करत असल्याचे त्यामध्ये निष्पन्न झाले। यामध्ये अनेक शाळा या विनापरवाना आहेत, त्यांच्या मान्यता रद्द झालेल्या त्यांच्या अहवालामधून स्पष्टपणे दिसून आलं। परंतु जिल्हा प्रशासनाने या शाळांना बोगस आणि बेकायदेशीर सुरू असलेल्या शाळांच्या यादीमध्ये आजतागायत टाकलेलं नाही। यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक देवाणघेवाण असण्याची शक्यता नाकारता येत नाही। ही परिस्थिती आपण आजपर्यंत 4 वर्षामध्ये अनेक वेळा बोलून झालेली आहे आणि ते वास्तवामध्ये तसंच आहे। आज पहिलीच्या वर्गाच्या मुलाला 15-15 हजार रुपयांची स्टेशनरी या शाळा संस्था चालकांकडून जबरदस्तीने वसूल केली जाते आणि पालकांकडे जिल्हा प्रशासनाच्या शाळा या शहरामध्ये तेवढ्या प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे किंवा त्यांच्यामध्ये त्या सोयीसुविधा उपलब्ध नसल्यामुळे नाईलाजास्तव हतबल होऊन या शाळांमध्ये मुलांना शिकवावं लागत आहे। या सर्व परिस्थितीची वाचा फोडण्यासाठी आपण रस्त्यावरती आंदोलन केलं, जिल्हा परिषदेसमोर विद्यार्थी आणि पालकांचं आंदोलन केलं, त्यानुसार समिती स्थापन झाली, चौकशी झाली, कागद तयार झाले, अहवाल तयार झाले। परंतु पुढे काय? शिक्षण संचालकांच्या दालनामध्ये ते अहवाल आज 18 एप्रिल 2024 मध्ये शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य यांनी माननीय मंत्री महोदय, शिक्षण मंत्री महोदय यांच्याकडे ते पुढील कारवाईसाठी पाठवण्यात आले। आज 14 महिने झाले। या 14 महिन्यामध्ये राज्य शासनाकडून या गंभीर विषयामध्ये कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही। या संदर्भाने आम्ही माननीय शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयामध्ये अनेक वेळा हेलपाटे मारले, याच्यावरती काय कारवाई करता हे सर्वजण आम्ही आतापर्यंत अगदी त्यांचे उंबरे झिजवले असं म्हणायला हरकत नाही। आम्ही मंत्रालयामध्ये जाऊन आलो, मंत्रालयामध्ये सुद्धा तिथं पाठपुरावा केला, परंतु या राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांकडनं, शिक्षण विभागाकडनं अक्षरशः लोकांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम चालू आहे। आम्ही याविषयी माननीय पंतप्रधान कार्यालयामध्ये सुद्धा पत्रव्यवहार केला आणि पंतप्रधान कार्यालयाकडून सुद्धा मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांना सुद्धा या संदर्भाने पत्रव्यवहार झालेला आहे।
परंतु माननीय पंतप्रधान कार्यालयांच्याकडनं झालेल्या पत्रव्यवहाराला सुद्धा आपल्याकडल्या निगरगट्ट शिक्षण व्यवस्थेच्या अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली आहे, कारण याला सुद्धा 5 महिने उलटून गेलेले आहेत। मग आम्हाला न्याय मिळणार आहे की नाही मिळणार आहे? की जी आमच्या डोळ्यासमोर आमची लूट चालू आहे, हजारो पालकांची जी लूट चालू आहे ती आम्ही खुलेआम सहन करायची का, हा प्रश्न निर्माण झालेला आहे। या सर्व प्रश्नांवरती आता आम्हाला पुन्हा एकदा रस्त्यावरती उतरून लढाई करण्याची वेळ आलेली आहे, कारण आता स्वतंत्र भारतामध्ये शिक्षण घेण्याचा जो मूलभूत अधिकार आहे जनतेचा, सामान्य माणसाचा, तो आता संपलेला आम्हाला यामधनं दिसून येत आहे। म्हणून व्यथित होऊन अगदी प्रशासनाच्या हेलपाट्यांना कंटाळून आता हा शेवटचा एक टोकाचा निर्णय घेतलेला आहे की 13 ऑगस्ट 2025 रोजी मुंबई येथे आझाद मैदानावरती मी माझ्यासह माझे सर्व सहकारी आणि पालक आणि विद्यार्थी यांना घेऊन आमरण उपोषणाला आम्ही सर्वजण बसणार आहेत। कारण आता आम्हाला न्याय मागण्यासाठी उपाशी राहण्याची वेळ या सरकारने आणलेली आहे आणि त्या वेळेला सुद्धा आम्ही सगळेजण सामोरं जाऊ आणि जोपर्यंत आम्हाला न्याय या विषयामध्ये आता मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हे आमरण उपोषण सततपणे चालू ठेवणार आहे। त्यामध्ये जीव गेला तरी हरकत नाही, परंतु आम्हाला न्याय हा मिळालाच पाहिजे। कारण हा प्रश्न फक्त शिरूर तालुक्यातीलच खाजगी शिक्षण संस्थांचा नाही, हा संपूर्ण पुणे जिल्ह्यातील शिक्षण संस्थांचा आहे, हा संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील खाजगी शिक्षण संस्थांचा आहे। कारण शिक्षण विभाग हे केवळ आणि केवळ भ्रष्टाचार करून या सर्व संस्थांना पाठीशी घालत आहे असं आमचं स्पष्ट मत आहे। तरी राज्य शासनाने असेल, मुख्यमंत्री कार्यालयाकडून असेल, या सर्व विषयामध्ये गांभीर्याने लक्ष घालावं आणि आम्हा सर्व जनतेला याच्यातून न्याय मिळवून द्यावा हीच आमची अपेक्षा आहे। आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण 13 ऑगस्ट 2025 पासून सुरू राहणार आहे।